आजची कीर्तन रूपी सेवा आजचा हा सोहळा ज्यांच्या अमृतवाणीतून आपण श्रवण करणार आहे ते परमपूज्य गुरुवर्य आदरणीय वंदनीय गुरुवर्य हरिभक्ती परायण चैतन्य महाराज दिगलूरकर यांचं आगमन या ठिकाणी ज्ञानपीठावरती झालेलं आहे। ते वेदांताचे गाडी अभ्यासक विवेक चिंतामणी ब्रह्मशास्त्र आणि महाभारतासोबत ज्ञानेश्वरी पारायण तुकाराम गाथा श्रीमद भागवत गीता विविध ग्रंथाची गाडी अभ्यासक श्रेष्ठ ग्रंथाचे अभ्यासक म्हणून या 21व्या शतकातील तरुण पिढीतील एक नामवंत आणि नामवंत कीर्तनकार म्हणून यांची ओळख आहे। सन्माननीय भागवताचार्य प्रवचनकार ह्या सर्व गोष्टींचे अभ्यासक म्हणून यांचे या ठिकाणी आपण सर्वांची ओळख यांच्या वतीने आहे। ते सन्माननीय हरिभक्ती परायण यांचं आगमन या ज्ञानपीठावर झाले त्यांना मी विनंती करतो कृपया आपण भगवान परमात्मा पांडुरंगाच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावं। पापड रामकृष्ण
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे, पडिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरोनिया, पडिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणी विचारुनी, पडिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. विठ्ठला विठ्ठला.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानातला एक अत्यंत महत्वाचा असा सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे. आपणची देव होय गुरु. संत आणि परमात्मा हे दोन वेगळे नसतात. परमात्माच संतांच्या रूपानं प्रकट होत असतो, संत महात्मेच भगवंताच्या रूपानं प्रकट होत असतात, असा एक विचार या अभंगामध्ये तुकोबारायांनी बोलून दाखवला. त्या अभंगाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये, मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. चालू असणारा हा महोत्सव, श्रीमद भागवताची कथा, ही कोणत्या कारणाने आहे याबद्दल पुन्हा खुलासा करण्याचं कारण नाही आहे. शास्त्रांनी असं चिंतन केलंय की माणसाच्या जन्माबरोबर माणसाच्या जीवनावर 3 प्रकारची कर्ज असतात. 3 प्रकारचं ऋण घेऊन मनुष्य जन्माला येत असतो. एक आहे देव ऋण, दुसरं आहे संतांचं ऋण आणि तिसरं आहे आपल्या आई वडिलांचं ऋण. ही 3 ऋण माणसाच्या जन्मामध्ये, माणसाच्या जीवनामध्ये जन्माबरोबर त्याला प्राप्त होत असतात. देवाचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे, आई वडिलाचं ऋण आहे. आणि ही 3ही ऋण घेऊन मनुष्य जन्माला येतो. पण आपल्या आयुष्यामध्ये मनुष्य कितीही चांगलं कर्म करेल, मनुष्य कितीही प्रामाणिक परमार्थ करेल, अथवा मनुष्य कितीही सत्कर्म करेल, ही 3ही ऋण त्याला आपल्या आयुष्यामध्ये फेडता येत नसतात. मला आपण असं सांगा, आपण काय केलं म्हणजे भगवंताचं आपल्यावरचं कर्ज फिटलं? आपण काय केलं म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायांचं आपल्यावरचं ऋण फिटलं? आणि आपण असं काय केलं म्हणजे आपल्या आई बापाने आपल्याला जे जन्माला घातलं त्याचं ऋण आपल्याला फेडता येईल? काय केलं? आपल्या कातड्याचे जोडे करून जरी आपण तुकोबारायांच्या पायामध्ये घातले तरी तुकोबारायांचं ऋण आपल्यावरचं फिटत नाही, ही वस्तुस्थिती. आई वडिलांकरता काय केलं म्हणजे आई वडिलांचं ऋण फिटतं? काही वाटेल ते केलं तरी ही ऋण फिटत नसतात. पण एक गोष्ट त्यातल्या त्यात जाता जाता सांगून जातो, आपल्याला काहीही केलं तरी आपण ही ऋण फिटत नाहीत. हे जर खरं आहे तर काही केलं तरी फिटतच नाही, मग फेडूच नाही, असा विचार आपल्याला करता येत नाही. आई वडिलाचं ऋण म्हणजे जागतिक बँकेचं कर्ज नाही की घ्यायचं आणि फेडायचंच नाही, असं होत नसतं. फेडायचा प्रयत्न तरी आम्हाला करावा लागतो. देवाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न, फिटत नाही गोष्ट खरी, पण प्रयत्न तर करावा लागतो. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं कर्ज आमच्या डोक्यावर आहे. आम्ही माणूस म्हणून जगतो आहोत, हे त्यांचं कर्ज आहे आमच्या डोक्यावर. आपल्याला पटेल नाही तर न पटेल, पण मी स्पष्ट बोलतो, आपण विचार करून बघा, या महाराष्ट्रामध्ये जर तुकोबाराय अवताराला आले नसते तर माणूस म्हणून घ्यायची तरी लायकी राहिली असती का आपली? आपण माणूस तरी म्हणून घेऊ शकलो असतो? या महाराष्ट्रामध्ये जर ज्ञानोबाराय अवताराला आले नसते, गुरुबा काका चोखोबाराय, जनाबाई नामदेवराय अवताराला आले नसते, आपलं काय झालं असतं एवढा विचार जरी केला तरी अंगावर काटा उभा. काय उपयोग नाही. आई वडिलांचं ऋण काही केलं तरी फिटत नाही, म्हणून फेडण्याचा प्रयत्नही न करणं हा गुन्हा आहे, हे लक्षात ठेवा. मग काय करावं? काही केलं तरी फिटत नाही ना, मग फेडण्याचा प्रयत्न करावा. मी एक वाक्य सांगतो, आपल्याला पटेल किंवा न पटेल, कुठल्या शास्त्रात आपल्याला याचा विनियोग करता येईल याच्याशी मला कर्तव्य नाही, पण एक सिद्धांत सांगतो जगण्याचा, म्हणून आपण ऐका. गंमत अशी आहे,
मला जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही म्हणणं हे जास्त पुरुषार्थाचं असतं. तुम्हाला पटतं का बघा? जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही हे म्हणणं जास्त शहाणपणाचं. जमत नाही म्हणून सोडून देणारे पुष्कळ आहेत. आपल्या वारकऱ्याला जर दृष्टांत द्यायचा झाला तर माऊलीच्या सोहळ्यामध्ये खालून सासवडचा घाट बघून तिथून एसटी पकडून येणारे कमी नाहीत, तिथून माघारी येणारे कमी नाहीत. पण सासवडच्या घाटात चारदा आपटून पडावं मग म्हणावं आपल्याला जमत नाही हे शहाणपणाचं लक्षण. जमत नाही म्हणून सोडून देऊ नये, प्रयत्न करून जमलं नाही म्हणावं हे शहाणपणाचं लक्षण. माणसाचे प्रयत्न असावे. त्यामुळे आई वडिलाचं ऋण फिटत नाही, देवाचं संतांचं ऋण फिटत नाही म्हणून आम्ही फेडायचंच नाही असं नाही. आपण त्याचे प्रयत्न तरी केले पाहिजे. आणि देवाचं संतांचं आई वडिलांचं ऋण फेडायचं असेल तर त्याच्याकरता काय करावं, कोणता प्रयत्न करावा, हे तीनही ही ऋण फिटायची असतील तर त्याच्याकरता एक प्रशस्त मार्ग आहे. तो म्हणजे आपण सरळ सरळ कीर्तनाचा सप्ताह करावा. कारण या उत्सवामध्ये देवाचंही ऋण फिटण्याची शक्यता तरी आहे. याच्यातून कदाचित संतांचं ऋण फिटण्याची शक्यता आहे आणि याच्यातून कदाचित आई वडिलांचं ऋण फिटण्याची शक्यता आहे. याचा विस्तार मला करायचा नाही, उशीर झालाय, वेळेच्या मर्यादेत मला सोडायचं आहे. अभंगाचं चिंतन आहे आपल्या समोर मांडायचं आहे. अगदी थोडक्या शब्दामध्ये बोलतो. आपण कीर्तनामध्ये रामकृष्ण हरी विठोबा रखमाई म्हणून देवाचं नामस्मरण करतो. या नामस्मरणातून भगवंताचं ऋण फिटण्याची शक्यता आहे. कीर्तना करता सेवे करता म्हणून संतांचा अभंग घेतो आणि त्या अभंगाची त्यांच्या अक्षराची शब्दाची सेवा करतो. याच्यातून कदाचित संत ऋण फिटण्याची शक्यता आहे. आणि हे सगळं करण्याकरता आई वडिलांच्या पुण्यतिथीचा महोत्सव हे औचित्य म्हणून डोळ्यासमोर ठेवतो. याच्यातून वडिलांचं आईचं ऋण फिटण्याची शक्यता आहे. विठ्ठला विठ्ठला. प्रशस्त मार्ग, एक राजमार्ग म्हणून आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येतो. चांगला पायंडा म्हणून डोळ्यासमोर ठेवता येतो आणि त्या दृष्टीनं हा महोत्सव इथे संपन्न होतोय. मला अधिक विस्तार करण्याचं कारण नाही. सकाळी महाराज बोललेले आहेत, आपण आधी भागवत कथा ऐकलेली आहे, त्याच्यातही हा विचार झालेला आहे. विस्तारानं मला बोलायचं नाही. मी अभंगाच्या चिंतनाकडे प्रवृत्त होतो. तुकोबाराय या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानातला एक महत्वाचा सिद्धांत मांडतात. संत आणि परमात्मा या दोन वेगळ्या गोष्टी नाहीये. आपणची देव होय गुरु, परमात्माच संत रूपाने प्रकट होतो आणि संत महात्मे म्हणजे भगवानच असतात, परमात्माच असतात. संत कोणी वेगळे नाहीत. याच्याकरता प्रमाण अनेक आहेत. अनेक प्रमाणातून सिद्धांत एकच सिद्ध होतो. मला सगळाच विचार विस्तारानं प्रमाणांच्या संबंधानं मांडता येणार नाही, तेवढा वेळही आपल्या हातामध्ये नाही. तथापि प्रमाणांचा विचार जर करायचा झाला तर वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सगळीकडे आपल्याला या भूमिका मांडलेल्या दिसतात की संत आणि परमात्मा यांचा अभेद आहे. संत म्हणजेच देव आणि देव म्हणजेच संत. मी प्रमाण देऊन पुढे बोलतो, अजून माझ्याकडे वेळ थोडा ऐका. उपनिषदाने आपल्याला सांगितलं, ब्रह्मसूत्रातून आपल्याला त्याचा विचार सुरू करता येतो. अविभागेन दृष्टत्वात असं एक सूत्र आलं. त्या सूत्राच्या आधारानं संत आणि परमात्मा यांचा अभेद दाखवला जातो. आपण तिथून थोडं खाली उतरलो, गीतेमध्ये या. भगवद्गीतेमध्ये भगवंताने हे बोलून दाखवलंय की बाबा अर्जुना, ते माझ्यापेक्षा वेगळे नाहीत रे. तो आणि मी काही वेगळा आहे असं समजायचं कारण नाही. याचा खुलासा 18व्या अध्यायामध्ये भगवंताने केला. भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. त्याच्या खालच्या ओव्या पहा, ज्ञानोबा बोलून दाखवतात. अर्जुना, या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज, तो मीची हे केवळ तुझ श्रुतही आहे. उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा. 7वाध्यायी 7व्या अध्यायात अर्जुना मी तुला याचा खुलासा दिलेला आहे. 7व्या अध्यायात 3 श्लोक आहेत. परमात्मा आणि संत, मी आणि माझे संत, माझे भक्त वेगळे नाही. आपण 7वा अध्याय काढून बघा.
चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच वरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः उदारा सर्व एवैते ज्ञानी तू आत्मैव मे मतम. ज्ञानी भक्त हा माझा आत्माच आहे अर्जुना, मी आणि माझा भक्त यांच्यामध्ये अंतर नाही. मी आपल्याला प्रमाणाने बोलतो, अजून प्रमाण देतो. आपण गीतेतून चला, ज्ञानेश्वरीत चला, ज्ञानोबराय हे बोलून दाखवतात. भगवंताच्या मुखातून बोलताना ज्ञानोबराय संत आणि मी यांच्यामध्ये कोणताही भेद नाही हे बोलून दाखवताना भगवंताने अर्जुनाला हा उपदेश केला. अर्जुना ऐक, तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे आतून आतुवट वस्तू विचारे मी तेची ते. भगवान बोलतात, अरे परमात्मा आणि मी आणि माझे संत यांच्यामध्ये कदाचित बाहेर नामाचं अंतर असेल, त्यांचं नाव वेगळं माझं नाव वेगळं असेल, पण आतून जर बघशील ना अर्जुना तर मी म्हणजेच माझे संत आणि माझे संत म्हणजेच मी. आपण कितीतरी प्रमाण देतो. ज्ञानोबराय कोणच सांगा. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आपण रोज म्हणतो ना ज्ञानोबरायांच्या आरतीमध्ये. ज्ञानोबराय म्हणजे पांडुरंगरायाचा अवतार आहे. तुकोबराय म्हणजे कोणी माणसाच्या पोटी जन्माला आलेला तुमच्या माझ्यासारखा माणूस समजू नका. तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले, म्हणोनी रामेश्वरी धडी मस्तक ठेविले. तुकोबरायांची आरती. तुकोबराय कोण आहेत? अरे तुकोबराय माणूस नाही महाराज. तुकोबराय म्हणजे तुमच्या माझ्यासारखा जन्म मरणाने युक्त असणारा देह घेऊन आलेला माणूस नाही, जीव नाही. अरे तुकोबराय म्हणजे साक्षात परमात्मा तुकोबरायांच्या रूपाने अवतार आला. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ब्रह्म तुकोबरायांच्या रूपाने प्रकट झाला. प्रमाण कितीतरी. अनुभवामृताच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानोबरायांनी आपल्या सद्गुरूंबद्दल बोलताना हा खुलासा केला. ज्ञानो पहिली ओवी अनुभवामृतातल्या दुसऱ्या प्रकरणाची. ज्ञानोबराय बोलतात, आता उपाय वन वसंतो जो आज्ञेचा आहे वतंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. ज्ञानोबराय बोलतात. आता याचा विस्तार केला तर पुष्कळ वेळ जाईल. मी धावता विचार सांगतो आपल्याला. अरे संत महात्मे, अरे परमात्माच आहे, पण संत महात्मे म्हणजे अमूर्तची परी कारुण्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे संत महात्म्य असतं. ऐका, परमात्माच पण कारुण्याचं मूर्तिमंत रूप. मी आपल्याला थोडस स्पष्ट बोलतो. परमात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञान स्वरूपतेला जर आपण माणसाचा आकार दिला तर त्याला ज्ञानोबराय म्हणतात. परमात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या वैराग्याला जर आपण माणसाचा आकार दिला तर त्याला गोरोबा काका म्हणतात. परमात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या शांतीला जर आपण माणसाचा आकार दिला तर त्याला नाथ महाराज म्हणतात. परमात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या सेवा वृत्तीला जर आपण माणसाचा आकार दिला तर त्याला जनाबाई म्हणतात. परमात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या नामनिष्ठेला जर आपण माणसाचा आकार दिला तर त्याला नामदेवराय म्हणतात. नामदेवराय कुणी वेगळे नाही, जोकोबराय कुणी वेगळे नाही, गोरोबा काका कुणी वेगळे नाही. अरे परमात्माच यांच्या रूपाने अवतार आला. किती प्रमाण देऊ मी आपल्याला. तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे असतील ना. एकाचं नाव तुकाराम असेल, दुसऱ्याचं नाव रामचंद्र असेल, रामचंद्र प्रभू परमात्मा, तुकाराम महाराज संत. एकाचं नाव ज्ञानेश्वर असेल, एकाचं नाव भगवान श्रीकृष्ण असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे संत, भगवान श्रीकृष्ण म्हणजे देव. पण काय फरक आहे मला सांगा, काय फरक आहे दोन्हीमध्ये? दोन्हीमध्ये फरक नाही महाराज. तुकोबरायांना विचारा, नाथ महाराजांना विचारा, प्रमाण खूप. तुकोबराय हे बोलून दाखवतात, अरे परमात्मा आणि संत यांच्यामध्ये भेद ठेवू नका. देव आणि भक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. तुकोबराय बोलतात, देवते संत, देवते संत, देवते संत.
देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. तुकोबारायांची भाषा आहे, विस्तार करत नाही, पुष्कळ विचार सांगण्यासारखा. तुकोबाराय म्हणतात, अरे देवते संत मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. जरा जाता जाता बोलतो, साधा प्रश्न आहे. मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. माझा प्रश्न एवढाच आहे, जर सकळा ठावे असो तर मी का सांगत असो? साधा प्रश्न आहे ना. जे सगळ्यांना माहिती आहे ते सांगण्याकरता संतांचा अवतार नसतो, पण तरी तुकोबाराय हे बोलून दाखवतात. त्याचं वर्म काय सोडून दे, आता मला त्या अभंगावर बोलायचं नाही. परंतु मुद्दा हा आहे की संत आणि परमात्मा याच्यामध्ये अंतर नाही. आता हा विस्तार खूप होईल, पण मला थोडं पुढे जाऊन शंका उपस्थित करायची आहे. जर संत आणि परमात्मा यांच्यामध्ये कोणतं अंतर नाहीच याच्याकरता एवढी प्रमाण देता येतात, तर मग संत आणि परमात्मा एकच असतील तर दोन वेगळे अवतार धारण करायचं कारण काय? एकच आहेत ना, मग दोन वेगळ्या रूपाने कशा करता येतात तुम्ही? ज्ञानोबारायांच्या रूपाने ज्ञानोबारायण, भगवंताच्या रूपाने भगवान. अरे तुम्ही एकच आहात ना, मग एकच अवतार घ्या, मोकळं करा ना जगाला. काय करायचंय ते करा. दोन वेगळे अवतार धारण करता कशाला? त्याचं उत्तर देऊन जातो जाता जाता. त्याचं उत्तर सरळ आहे. जरी संत आणि परमात्मा हे दोघे स्वरूपानं एक असले तरी त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणून दोन रूपाने यावं. मी एक वाक्य बोलतो ऐका. संतांसारखं कार्य आणि परमात्म्याचं काम वेगळं आहे आणि संतांचं काम वेगळं आहे. संतांचं जे काम आहे त्या कामाचं परमात्म्याचं जमत नाही. तुम्हाला पटतं का नाही बघा. परमात्मा जे कार्य करतो ते संतांना सहज करता येतं, पण संत महात्मे जे कार्य करतात ते परमात्म्याला मुळातच जमत नाही. अशी अडचण आहे. त्या दोघांच्या कामाची पद्धत वेगळी आहे, कार्यशैली वेगळी, म्हणून दोन स्वतंत्र अवतार धारण करावे लागतात. मी फरक सांगतो आणि पुढे जातो. परमात्मा आणि संत यांच्या कामाची पद्धत वेगळी. परमात्म्याचं काम काय बघा. परमात्म्याचं काम काय? काढा गीता, काढा 4था अध्याय. भगवान बोलतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान बोलतात, आम्ही अवताराला येतो. कशा करता अवताराला येतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. आम्ही साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरता अवताराला येतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. भगवान बोलतात ना तुकोबा, भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा नाश करण्याकरता परमात्मा अवताराला येतो. माझं काही म्हणणं नाही. मला आपल्याला थोडस असं विचारायचंय की भगवान इथं अवताराला येतात, दुर्जनाचा नाश करतात, आपल्या भक्ताचं रक्षण करतात आणि अवतार कार्य झालं की निघून जातात. मला सांगा, थोडस स्पष्ट विचारतो, जरा उत्तर द्या मला. प्रश्न असा आहे माझा की भगवान भक्ताला राखतात आणि दुर्जनाचा नाश करत असतील तर या जगतामध्ये राखले जाणारे सज्जन आणि नाश केले जाणारे दुर्जन हे दोनच वर्ग आहेत का? या जगतामध्ये तिसरा वर्गच नाही का? या जगामध्ये सज्जन आणि दुर्जन हे दोनच वर्ग आहेत का? जरा द्या बरं उत्तर मला. बरं, अजून स्पष्ट विचार. जगात सज्जन आणि दुर्जन दोनच वर्ग आहेत का? कळत नाही. मी सरळ विचारतो, आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. सरळ आहे ना? माझा प्रश्न सरळ आहे. तिसरा वर्ग आहे का नाही आपल्याला संशय आहे ना? माझा प्रश्न सरळ आहे. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कीर्तनकारा सकट आहे का ताकद कोणाची? करेल का कोणी हात वर मी सज्जन आहे म्हणून? कारण खरा सज्जन कधीच हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे. आणि जो हात वर करून मी सज्जन आहे याची जाहिरात करतो ना, त्याच्या एवढा दुर्जन या जगात दुसरा नसतो. लक्षात ठेवा. खरा सज्जन कधीच कोणी मनुष्य सांगत नाही. मी ज्ञानोबाराय का हात वर करून सांगत होते काय मी सज्जन आहे, मी संत आहे? तुकोबारायांनी जाहिरात केली काय त्याची? गोरोबा काकांनी जाहिरात केली का अहो मी संत आहे, माझ्या पाया पडायला यावं, माझी वारी करायला यावं? म्हणालेत गोरोबा काका कुठं? काही आहेत तरी आपण जातोच ना चैत्र वारीला, तेरला. काही नाही. खरा सज्जन कधी हात वर करून सांगत नाही. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. काही कोणी करत नाही.
बरं जाऊ द्या सोडून द्या प्रश्न. मी दुसरा प्रश्न विचारतो. नसल कोणी हात वर करायचा नसल नका करू. आपल्यापैकी दुर्जन कोण आहे? हात वर करा. सज्जन तर कोणी दिसत नाही. मग निदान आपल्यापैकी दुर्जन कोण? त्यांनी तरी हात वर करा. दुर्जन आहे का कोणी? कोणी हात वर करत नाही. मग आपण सज्जन आहोत का? हात वर करायचं नाही. आपण दुर्जन आहोत का? हात वर. मी तुम्हाला दुर्जन समजतोय असं समजू नका, पण मी आपल्याला सज्जनही म्हणत नाही हेही लक्षात ठेवा. हा म्हणजे दोन्ही बाजूनी अडचण नको. ऐका, तुम्ही म्हणाल अहो आम्ही काय दुर्जन आहे का? बघा गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, एकादशी करतो आम्ही, आळंदी पंढरपूरला वारीला जातो आणि आम्हाला दुर्जन म्हणतात. मी मुळीच म्हणत नाही. आम्ही एकादशी करतो, आळंदी पंढरपूरची वारी करतो, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करतो, रामकृष्ण हरीचा जप करतो. आम्ही सज्जन आहोत असं जरी आपल्याला वाटत असलं तरी ही सज्जनता सिद्ध करायला ज्या आळंदी पंढरपूरला जावं लागतं तिथं वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जातात. हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे? सांगा बरं, कोणती सज्जनता आली? मग आम्ही सज्जन आहोत का दुर्जन आहोत? तुम्ही उत्तर देईपर्यंत मी रात्रभर उभा राहतो. आपण सज्जन का दुर्जन? सज्जन आहोत का? नाही. दुर्जन आहोत का? अहो तुम्ही दुर्जन असता तर कीर्तनाला येऊन बसला असता का? कीर्तनाला येऊन बसला असता का? आणि सज्जन असता तर कीर्तनात झोपला असता का? हो काय कारण आहे? आम्ही सज्जन आहोत का दुर्जन आहोत? आम्ही धड सज्जन नाही, शाबास, आम्ही धड दुर्जन. चला, आम्ही धड परमात्मा कुणा करता येतात? आले तर सज्जनाच्या रक्षणा करता येतात, नाहीतर दुर्जनाच्या नाशा करता येतात. थोडक्यात असं, भगवान आले तर मारुतीराया करता येतील, नाही तर रावणा करता येतील. भगवान आले तर हिरण्यकश्यपू करता येतील, नाहीतर प्रल्हादा करता येतील. भगवान आले तर राधे करता उद्धवा करता येतील, नाहीतर कंसा करता येतील. मग आपण मारुतीराय का रावण? आपण म्हणजे तुम्ही आम्ही सगळे, तुम्ही नाही आम्ही पण त्याच्यात. आपण रावण का मारुतीराय? मी खरं बोलू तुम्हाला, एक वेळ मारुतीराय होणं सोपं आहे, रावण होणं अवघड. त्याचा खुलासा करत नाही, पण विचार करून बघा. आपण रावण का मारुतीराय? नेमकं काय? काहीच नाही हो. दोन्ही इकडंही नाही धड तिकडंही नाही, दोन्हीच्या मध्ये जीवदशा म्हणतात ती. याला म्हणतात जीवदशा. जीवदशा कधी एक भूमिका घेऊन राहू शकत नाही वेदांताच्या नियमानुसार. जीवदशा नेहमी दोन्हीच्या मध्ये. पूर्ण ज्ञानात जीव नाही, पूर्ण अज्ञानात जीव नाही. पूर्ण चेतन म्हणजे जीव नाही, पूर्ण जड म्हणजे जीव नाही. देहाचं जडत्व, आत्म्याचं चेतनत्व मिळून जीव. पूर्ण ज्ञान म्हणजे जीव नाही, पूर्ण अज्ञान. आम्हाला सगळंच कळतं असंही नाही, आम्हाला काहीच कळत नाही असंही नाही. आम्ही ज्ञान अज्ञान या दोन्हीच्या मध्ये आलो. आम्ही जड चेतन या दोन्हीच्या मध्ये आलो. धड एक बाजू जीवानी घेतली असं कधीच होत नाही. आणि जर एक बाजू घेईल तर त्याला जीव म्हणतच नाही. विठ्ठला पंचतंत्रामध्ये एक गोष्ट आहे. जाता जाता गोष्ट सांगतो, जीवदशा कशी असते याच्याकडे. पंचतंत्रात जंगलाचा राजा होता सिंह. तो राजा, त्याच्या पदरी 3 मंत्री होते. एक होता कोल्हा, एक होतं माकड आणि एक होती शेळी. 3. कोल्हा, माकड, शेळी. शेळी आता स्त्री आहे, 33% आरक्षण, त्याच्यामुळे ती होती. कोल्हा होता, माकड होतं, शेळी होती. एके दिवशी तो सिंह बाहेर पडला, शिकार केली हरणाची वगैरे. ते मांस खाल्लं आणि तसाच दरबारामध्ये आला. रक्त लागलेलं तोंडाला, दातामध्ये मांस अडकलेलं, नखामध्ये मांस अडकलेलं, तसाच आला. ते काही बरं वाटलं नाही. अरे राजाने राजासारखं यावं, तोंडाला रक्त बिक्त लागलेलं, ते लोकांना आवडलं. ते सिंहाला कळाल्यावर त्यांनी पहिल्यांदा त्या शेळीला पुढे बोलवलं, असं विचारलं, का ग? म्हणे मी शिकार करून आलो, तोंडाला रक्त लागलं, अंगाला रक्त लागलं, मांस अडकलं दातात, त्याचा घाणेरडा वास येतोय, असं लोक नाक मुरडतात मी आलेलो बघून.
तर खरंच माझ्या तोंडाची घाण येते का, घाण वास येतो का माझ्या तोंडाचा? शेळीला विचार. आता शेळी बिचारी गवत खाणारी, ती का खोटं बोलेल? ते आपल्या शाकाहारी माणसं सहसा खोटं बोलत. त्याने सांगितलं काय, खरं सांगू का म्हणे महाराज, तुमच्या तोंडाची फार घाण येते, वास येतो घाण, असं येत जाऊ नका तुम्ही दरबारामध्ये, शोभत नाही तुम्हाला. शिकार केली, घरी जा, तोंड वगैरे धुवा आणि मग दरबारामध्ये या, तोंडाचा घाण वास येतो, बसा वाटत नाही इथं. ते शेळीनं सांगितल्याबरोबर सिंहाला असा राग आला. तो म्हणाला, माझ्यातले दोष काढते तू, तिला एक पंजा मारला, मारून टाकलं, तिलाही खाल्लं. माकडाला बोलवलं पुढं, त्याला विचारलं, खरंच माझ्या तोंडाचा घाण वास येतो? आता हो म्हणण्याचा परिणाम डोळ्याने बघितला होता. माकड कसं हो म्हणत? माकड म्हणलं, मुळीच नाही महाराज, मुळीच नाही. तुमच्या तोंडातून इतका सुगंध येतो की असं वाटतं का तुमच्या तोंडाजवळच बसून राहा. सिंह म्हणाला, मी बाहेर जाऊन हरिण मारून खाल्लं, इथं आल्यावर शेळी मारून खाल्ली, मी मांस खाल्लेलं आहे, माझ्या तोंडाला घाण येते हे सगळ्यांना माहिती असताना मंत्री पदावर राहतोस आणि खोटं बोलतोस? माझा मंत्री म्हणून घेतोस आणि खोटं बोलतोस? माणूस आहेस का माकड आहेस? मंत्री पदावर राहून खोटं बोलतो, असला मंत्री मला नको. त्यालाही मारलं, खाऊन टाक. कोल्ह्याला पुढे बोलू, काय रे म्हणे, खरंच माझ्या तोंडाची घाण वास येतो का माझ्या तोंडात? आता हो म्हणल्याचा परिणामही बघितला, नाही म्हणल्याचा परिणाम मला सांगायचंय. जीवदशा कशी मधली असते हे मला सांगायचं. कोल्हा म्हणाला, काय म्हणता? कोल्हा हुशार. कोल्हा म्हणाला, काय म्हणता महाराज? त्यांनी सांगितलं, अरे खरंच माझ्या तोंडाचे घाण वास येतो का रे? मी आता माकड खाल्लं, शेळी खाल्ली, बाहेर हरिण खाल्लं, तोंडाचा घाण वास येतो का? कोल्ह्याने सांगितलं, महाराज खरं सांगू का, 3 दिवसापासून इतकी सर्दी झाली ना, मला वास यायचं म्हणतो. याला म्हणतात जीवदशा. इकडेही बोलायचं नाही, इकडेही बोलायचं नाही, बरोबर मधलं साधायचं, ही असते जीवदशा. पूर्ण ज्ञान नाही, पूर्ण अज्ञान नाही, पूर्ण जडत्व नाही, पूर्ण चेतनत्व नाही, हे मध्ये अडकलेला जो वर्ग आहे ना, हा फार विचित्र आहे महाराज. आम्ही सज्जन आहोत का दुर्जन आहोत? सांगा ना, मी पुन्हा तिथंच आलोय. अजून तुम्ही उत्तर दिलं नाही मला, मी तिथंच येणार उत्तर देईपर्यंत. आपण सज्जन का दुर्जन? आपण धड सज्जन नाही, आपण धड दुर्जन नाही. मग मला सांगा, या जगतामध्ये सज्जन आणि दुर्जन यांना सोडून एक तिसरा वर्ग राहतो का नाही? राहतो, जो धड सज्जन नाही, जो धड दुर्जन नाही. आणि परमात्मा येतो एकतर सज्जना करता, नाहीतर दुर्जना करता. याचा सरळ अर्थ असा आहे की देवाला अजून आपला पत्ताच नाही. भगवान आले तर येतात सज्जना करता, नाही तर येतात दुर्जना करता. आम्ही सज्जनही नाही, दुर्जनही नाही, देवाला पत्ताच नाही अजून आपला. मग देवाने वर गेल्यावर विचार केला, आपण भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी हे केलं, पण याच्या मधला वर्ग असेल ना. मग देवाला वाटलं, नाही नाही, या मधल्या वर्गाकरता काही केलं पाहिजे. पुन्हा भगवान उठले, पुन्हा निघाले, आणि निघाल्यावर देवाच्या लक्षात आलं, पुन्हा जर देव म्हणून आपण खाली गेलो तर काम तेच करावं लागेल, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. मग एक आपल्याला असं करावं लागेल, जर मधल्या लोकांकरता आपल्याला काम करायचं असेल तर देवाच्या अवतारात जाऊन चालत नाही. मग काय केलं पाहिजे? असा अवतार घेतला पाहिजे की आपलं देवत्व तर न सुटलं पाहिजे आणि दिसायला तर आपण माणूस दिसलं पाहिजे. असायला देव आणि दिसायला माणूस असा अवतार जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत या मधल्या वर्गाबद्दल कार्य करता येणार नाही. आणि म्हणून परमात्मा असायला देव आणि दिसायला माणूस असा अवतार धारण करतात. त्या अवताराला संत असं म्हणतात. तेव्हा तो सज्जन आणि दुर्जन या दोनच वर्गाविषयी बोलतो. पण तोच परमात्मा संतांच्या रूपाने जेव्हा अवताराला येतो ना, तेव्हा तो सज्जनाबद्दलही बोलत नाही, दुर्जनाबद्दलही बोलत नाही. कोवरांची भाषा, अवतार तुम्हा दराया
सज्जन आणि दुर्जन या दोनच वर्गाविषयी बोलतो, पण तोच परमात्मा संतांच्या रूपानं अवताराला येतो तेव्हा सज्जनाचंही नाव घेत नाही, दुर्जनाचंही नाव घेत नाही. उद्धरावे जन, जड आणि जीव तिघांचंच नाव आहे. संतांच्या रूपानं अवताराला आले की ते उद्धरावे, जनाचा उद्धार, जडाचा उद्धार आणि जीवाचा. सज्जनाचंही नाव नाही, दुर्जनाचंही नाव नाही, तिन्हीचा उद्धार. मध्ये अडकलेले हे तीन, जन, जड, जीव. आता एक काय सांगू याच्याबद्दल, किती विस्तार करू, एक एक वाक्य सांगतो. ज्ञानोबारायांनी हरिपाठ सांगितला, जनाचा उद्धार. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, जडाचा उद्धार. आणि ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवला, जीवाचा उद्धार. तिन्ही उद्धार ज्ञानोबारायांनी केले, तुकोबारायांनी केले. सगळे संत महात्मे याच्या करता अवताराला येतात. त्यामुळे यांच्या जरी हे स्वरूपानं एक असले तरी यांच्या कार्याची शैली वेगवेगळी आहे. त्यामुळे यांना वेगवेगळ्या रूपामध्ये अवताराला यावं लागतं. हा मूळ मुद्दा. काय शैली वेगळी आहे? अगदी धावता विचार जर सांगायचा झाला तर सरळ विचार सांगून जातो. परमात्मा अवताराला येतात पण दुर्जनांना मारतात, आणि तोच परमात्मा संतांच्या रूपानं अवताराला आला की दुर्जनांना मारण्याची भाषा संत कधी करत नाही. मग दुर्जनांच्या बद्दल यांचा व्यवहार काय आहे? जे खळांची व्यक्कटी सांडो, दया सत्कर्मे रती वाढो, होता परस्परे पुढो मयूर जीवाचे. फरक एवढा आहे, एक वाक्य बोलतो फक्त. फरक इतका आहे, दुष्ट जर भेटला तर परमात्मा त्याचा काटा काढतो, आणि दुष्ट जर भेटला तर संत त्याचा सज्जन बनवतात. एवढा फरक. परमात्मा त्याला नष्ट करतो, हे परमात्म्याची ही कामाची पद्धत आहे. आणि संत महात्मे मात्र त्याला नष्ट न करता समाजाच्या उपयुक्तते करता त्याचा वापर करून घेतात. ही दोघांच्या कामाची पद्धत वेगळी आहे, पण पद्धत वेगळी असली तरी दोघांच्या कामाचा हेतू मात्र एक आहे. काय पद्धतीत फरक आहे, काय शैलीत फरक आहे, त्या शैलीतून त्या पद्धतीवरून मला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. संत आणि परमात्मा एकच आहेत. मग ती दोन रूप जी धारण केली जातात, एक संतांच्या रूपानं देव प्रकटतो आणि दुसरा तोच परमात्मा भगवत रूपामध्ये प्रकटतो, पण दोन्हीचंही कारण मात्र एक आहे. काय कारण आहे? ते कारण तुकोबार आहे. अभंगाच्या माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव,
आपणची देव होय गुरु. सगळाच विस्तार करणार नाही, पण काय कारण आहे परमात्मा संतांच्या रूपानं अवताराला येतो? काय कारण? तुकोबाराय त्याचं कारण सांगतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. प्रेम भाव हे कारण आहे. परमात्मा अवताराला येतो त्यालाही कारण प्रेम भाव आहे, आणि संत महात्मे अवताराला येतात त्यालाही कारण प्रेम भाव. ऐका, दोन्हीलाही कारण एकच आहे, हेतू एक आहे. कारण पहिली वेगळी असेल पण हेतू एक आहे. काय हेतू आहे? प्रेम भाव आहे. परमात्म्याच्या अंतःकरणातही प्रेम आहे, म्हणून त्या परमात्म्याला अवताराला यावं लागतं. आपण भागवत ऐकलंय, भागवतामध्ये अनेक ठिकाणी भगवान अवताराला येतात, ते प्रेम भावाने येतात. याची अनेक प्रमाण भागवतामध्ये आपल्याला दिसून येते. कुणा करता कुणाबद्दलचा प्रेमभाव मी पुढे थोडासा विचार त्याचा सांगून पुढे जाणार. प्रेमभाव देवाच्याही अंतःकरणात आहे, प्रेमभाव संतांच्याही अंतःकरणात आहे. पण या प्रेम भावाच्या अभिव्यक्तीची कारण ही माध्यम, अभिव्यक्तीचं माध्यम हे मात्र वेगळं. काय वेगळं आहे मी आपल्याला थोडस स्पष्ट सांगतो. अगदी एका वाक्यात जर बोलायचं झालं तर बोलून जातो, विस्तार होईल न होईल सामान्यत्वानं बोलतो. ऐका, आपल्या अत्यंत आवडत्या एका भक्ता करता प्रेमभाव दाटून आला की जो येतो तो देव. ऐका, देवाचा अवतार प्रेमभावानच आहे, पण आपल्या एका भक्ता करता अवताराला येतो तो देव आहे. एका भक्ताची तळमळ वाटली तर अवताराला येतो तो देव आहे. आणि सगळ्या जगाबद्दलची तळमळ दाटून आली की जे येतात ते संत आहेत. देव येतो एका करता, संत येतात जगा करता, पण प्रेमभावा. एका बद्दलचा प्रेमभाव, एका बद्दलचा कळवळा दाटून आला की संत परमात्मा अवताराला येतो. उदाहरण अनेक आहेत, पण तोच परमात्मा जेव्हा संत रूपाला अवताराला येतो तेव्हा एका बद्दल नाही, पूर्ण जगताच्या हिताची हिताची तळमळ. ऐका, जगाच्या कल्याणा, एकाच्या नाही, एकाच्या कल्याणा नाही, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकार. बुडत हा भक्त नाही, बुडत हे जन न देखवे डोळा. ऐका, प्रमाण पुष्कळ आहे. एका भक्ताच्या हिताची तळमळ वाटल्यावर येतो तो देव, आणि जगाच्या हिताची तळमळ वाटल्यावर येतात ते संत महात्मे. मी प्रमाण देऊन बोलतो, उदाहरणाने बोलतो. आपण गीता वाचली असेल ना? वाचली नाही तर मी पाहिली तरी असेल. गीता, गीता भगवद्गीता पाहिली तरी असेल ना? मला सांगा, ही गीता कुणी सांगितली हो? जरा उत्तर देत चला. कीर्तन म्हणजे माझ्या एकट्याचा उद्योग नाही. तुम्ही आम्ही मिळून काही संवाद करू तर कीर्तन होईल. मला येतं ते मी बडबड बडबड करून 2 तास निघून जाण्यात याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन तुमचा माझा संवाद घडला पाहिजे हो. कीर्तनामध्ये तुम्ही आम्ही मिळून देवाची सेवा केली पाहिजे, संतांची सेवा झाली पाहिजे. जाऊ द्या, गीता कोणी सांगितली? कृष्णाने. चला, तू मनातलं ऐकू येतं मला. चला, कुणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावर सांगितली. भगवंताने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. बरोबर आहे? मला सांगा, या संपूर्ण कुरुक्षेत्रावर गीता ऐकण्याकरता अर्जुनाशिवाय दुसरं कोणी नव्हतं का?
अर्जुनाशिवाय दुसरं कोणी नव्हतं काय अधिकारी? मोठे मोठे अधिकारी होते महाराज. अर्जुनाचं काय घेऊन बसला? भीष्माचार्यांसारखा भगवंताचा अंतरंग भक्त होता. काय मोठा अधिकार. मरताना देवाला हसावं लागलं भीष्माचार्यांकरता. केवढा अधिकार, केवढी सत्ता देवावर. पण भीष्माचार्यांना नाही सांगितलं. नाही, अर्जुनाचा मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर आयुष्यात कधी खोटं बोलला नाही. महात्मा आयुष्यात कधी खोटं बोलला नाही. केवढा अधिकार. त्याला म्हणायचं युधिष्ठिरा बस रे, तुला गीता सांगतो. सांगायची. आयुष्यात कधी खोटं बोलला नाही, त्याला गीता नाही. आयुष्यात ज्यांनी प्रतिज्ञा मोडली नाही त्या भीष्माचार्यांना गीता नाही, द्रोणाचार्यांना गीता नाही, कर्णाला गीता नाही, दुर्योधनाला दुःशासनाला गीता सांगितली नाही. आणि सांगितली कुणाला? अर्जुनाला. जो खरं बोलतो त्याला गीता नाही, जो सत्य प्रतिज्ञा आहे त्याला गीता नाही. आणि अर्जुनाचा अधिकार काय? संन्यास घ्यायला गेला तर लग्न करून आला, त्याला गीता है ना? ज्ञानोबा बोलतात भगवंताच्या मुखातून, संन्यासी तुवा होनी जनी चोरोनी नेली माझी भगिनी. भगवान बोलले अर्जुना. कुणाला गीता सांगितली? जो संन्यास घ्यायला गेला लग्न करून आला त्याला गीता. आता तुम्हाला गीता ऐकायची का? गीता ऐकायची असेल तर अधिकार काय लागतो? संन्यास घ्यायला जावं लागतं, दुसरी करून आणावी लागते, त्याला गीता. तुम्हाला गीता ऐकायची का? आता ऐकायची का मला सांगा? अहो एवढे मोठे अधिकारी होते. नाही 18 अक्षौहिणी सैन्य त्या कुरुक्षेत्रावर होतो. भगवंतांनी सगळ्यांनाच म्हणायचं बसा रे सगळे, तुम्हाला एकदम गीता सांगतो, सगळे मुक्त व्हाल तुम्ही. काय बिघडलं असतं? काय बिघडलं असतं? पण गीता किती जणांना सांगितली सांगा ना. एक अर्जुन सोडला तर दुसऱ्याने गीता ऐकली नाही. हो ऐका, एक अर्जुन, अर्जुनाच्या हिताची इतकी तळमळ भगवंताच्या अंतःकरणात. जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. बरोबर चिंतन करता. आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही. नाही नाही, लक्ष्मी एवढी जवळीक परी तीही न देखे या प्रेमाचे सुख. लक्ष्मीला आपल्या बायकोला सांगितलं नाही हे गुह्य, पण कुणाला सांगितलं? ते गुह्य अर्जुनेशी बोलत. अर्जुनाला गीता सांगितली. एका भक्ताच्या हिताची तळमळ अशी दाटून आली महाराज की भगवंतानी एकट्या अर्जुनाला गीता सांगितली. पण हीच गीता ज्ञानोबारायांच्या हाताला लागली आणि ती गीता ज्ञानोबारायांनी जगाकरता उघडी करून दिली. याला संतत्व म्हणतात. विठ्ठला म्हणून ज्ञानोबराय बोलतात अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोने श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. एकट्याचे नाही, जगाचं ओझ ज्ञानोबरायने फेडलं. हीच भूमिका भागवताच्या बाबतीत. एकादश स्कंधामध्ये फक्त एका उद्धवाला उपदेश आहे. पण तोच एकादश स्कंद जेव्हा नाथ महाराजांच्या हाताला लागला, नाथ महाराजांनी ते भागवत एकादश स्कंद सगळ्या जगाकरता उघडा करून दिला. उदाहरण अनेक आहेत. मी का बोलतो? आपल्याला प्रेमभाव आहे दोन्हीकडे, पण भगवंताच्या अंतःकरणातला प्रेमभाव अंतरंग भक्ताच्या हिताच्या तळमळी पोटी व्यक्त होतो. पण संतांचा प्रेमभाव हा मात्र तुमच्या माझ्याबद्दल विनाकारण प्रकट होतो. ऐसी कळवळ्याची
लाभावीण प्रीती. अरे अर्जुनाने देवाला प्रेम दिलं म्हणून देवाने अर्जुनाचं हित पाहिलं, मान्य होतं. ज्ञानोबाराय तुकोबारायांना आपण काय दिलं म्हणून त्यांनी आपलं हित पाहावं, सांगा ना. काय दिलं तुकोबारायांना आपण आतापर्यंत, काय दिलं ज्ञानोबारायांना आपण? सोडून द्या, त्या काळातल्या समाजाने काय दिलं ते तरी सांगा. काही दिलं नाही. व दिल्या असतील तर शिव्या दिल्या, निंदा केली, नालस्ती केली, मार दिला. तुकोबारायांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, तुकोबारायांना मारलं, तरी तुकोबारा या जगताच्या हिताची तळमळ करतात. हे संतत्व आहे. कामाची पद्धत इथे वेगळी आहे. म्हणून तुकोबारा हे शब्द वापरतात. प्रेमभाव माझ्या विठोबाचा कैसा, प्रेमभाव आपणची देव होय रो. पण प्रेमभाव शब्द वापरून तुकोबारा जर थांबले असते तर मला इतका वेळ कीर्तन करायची पाळी आली नसते. ऐका, त्या प्रेमभाव शब्दाला जोडून तुकोबाराने आणखीन एक शब्द असा वापरला की त्याच्यानं प्रेमभाव या शब्दाची व्याप्ती इतकी वाढली, या शब्दाची आशय घनता इतकी वाढली, या शब्दाचा आयाम इतका वाढला, या शब्द अलौकिक ठरला. नुसता प्रेमभाव शब्द तुकोबाराने वापरला नाही, त्याच्या बरोबरीनं आणखीन एक शब्द वापरला. कोणता? कुठला? माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. पुढं आपणची. बस, आपणची. हा आपणची शब्द फार महत्वाचा आहे. मी सूत्र सांगतो फक्त आणि अभंगाचा भाव व्यक्त करतो. सूत्र लक्षात घ्या. आपण प्रेमभावाला जोडून जर आपणची शब्द वापरला नसता तर प्रेमभाव या शब्दाचं मूल्यच गेलं असतं. पण ते तुकोबार आहे, त्यांची प्रत्येक शब्द योजना ही जीवाचं कल्याण करण्याकरताच व्यक्त झाली. तुकोबारायांच्या अक्षरातून तुमचं माझं कल्याण लपलेलं आहे. हो, काय सांगू आपल्या तुकोबारायांच्या अक्षरात. लक्षात घ्या, त्याचा विचार करा. प्रेमभाव शब्दाला आपणची शब्द जोडला कारण त्याचं सूत्र असं आहे, जिथं खरा प्रेमभाव असतो ना तिथं सगळं आपणची करावं असं माणसाला वाटत असतं. विचार करा, मी उदाहरण सांगतो. आपण घरामध्ये नवरा कामाला गेला, मुलं शाळेत गेली, आतल्या खोलीमध्ये एक लहान मूल पाळण्यामध्ये झोपलेलं. आई स्वयंपाक घरामध्ये काम करते. दुपारी नवरा जेवायला येणार, मुलं शाळेतून दुपारी जेवायला येणार, त्याच्यात स्वयंपाक झाला पाहिजे, तिची गडबड चालू आहे. आणि तेवढ्यात आत पाळण्यामध्ये झोपलेलं मूल रडायला लागतं, उठतान रडायला लागतं. त्याला भूक लागलेली नसते, त्याला तहान लागलेली नसते, पण ते जागं होतं झोप झाली म्हणून, आणि जवळ आई नाही म्हणून रडायला लागतं. आता मुलाच्या रडण्याचा आवाज कानावर पडल्यावर ती माऊली कुणाला म्हणते का? रस्त्यावरून जाणाऱ्याला, बघावं माझ्या पोराला काय झालं ते म्हणते का? म्हणत नाही. ती नंदेला म्हणते का? म्हणत नाही. ती जावेला म्हणते का? म्हणत नाही. ती भाऊजाईला म्हणते का? म्हणत नाही. ती मैत्रिणीला म्हणते का? म्हणत नाही. मुलाच्या रडण्याचा आवाज कानावर आल्याबरोबर हातातलं सगळं काम टाकते आणि आपणची का जाते? कारण तिथं खरा प्रेमभाव आहे. ऐका, म्हणून प्रेमभाव शब्दाला जोडून आपणची शब्द फार व्यापकत्व सिद्ध करणारा. मला आता सगळा विस्तार करायला वेळ नाही, पण मी त्याचं बीज सांगून जातो. म्हणून जर प्रेमभाव शब्दाची व्याप्ती या अभंगातली आपल्याला समजून घ्यायची असेल तर या अभंगामध्ये वापरलेल्या सगळ्या क्रियापदांना आपणची शब्द जोडा, म्हणजे प्रेमभाव किती व्यापक आहे कळत जात. आता हे अवघडच आहे. अभंगामध्ये वापरलेल्या सगळ्या क्रियापदांना आपणची शब्द लावला की प्रेमभाव किती व्यापक आहे हे कळत जात. मी सोडवून देतो, चला जाऊ द्या. काय मी तुम्हाला गोंधळातही टाकत नाही. घरी जाऊन गाथा उघडायचे कष्ट नको. चला जाऊ द्या, मी सांगतो आपल्या. पढिये देह भाव पुरवी वासना, पढिये देह भाव वासना आपणची पुरवी, अंती ते आपणापाशी आपणची न्यावे, मागे पुढे सांभाळीत आपणची उभार आहे, आलिया आघात आपणची निवारावे, योगक्षेम त्यांचे जड भारी आपणची जाणे, आणि करी धरोनिया आपणची वाट दावी. म्हणून प्रेमभाव आपणची या शब्दात व्याप्ती वाढवतो. विठ्ठला आणि एवढं जर लक्षात आलं नसेल
तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारोनी, पण कुणी आपणच. हे दुसऱ्याला सांगू नका, जरा पुराणात बघून मला सांगा. मग तेवढं तरी आपणच करावं माणसाने. प्रेमभाव शब्द काय महत्वाचा आहे आपल्याला कळतं. तुकोबारा या अभंगामध्ये संत आणि परमात्मा यांचा विचार बोलून दाखवतात. त्याच एक दुसरं सूत्र मला या अभंगाच्या संबंधानं मांडायचंय, थांबायचं. मी म्हटलं ना, मला संबंध अभंगाचा विचार करण्या एवढा वेळही नाही, तेवढी बुद्धी नाही. पाचीच्या पाची चरण मला सोडवता येणार नाही. सगळं एक पहिलं चरण पूर्ण सोडवायचं म्हटलं तरी माझ्यामध्ये ते सामर्थ्य नाही, तेवढा वेळ आपल्या हातामध्ये नाही. एक अर्ध्या तासामध्ये मला जर सेवा संपवायची असेल तर थोडासा विचार सांगतो. सगळ्या अभंगाचं सगळं पहिलं चरण मला बोलायचं नाही. मला पहिल्या चरणातला फक्त पहिला शब्द सांगायचा. पहिल्या चरणाचा पहिला शब्द कोणता? माझ्या. बस तेवढंच सांगायचंय. माझ्या एवढाच. आता माझ्या कीर्तनाचा विषय संपलं. एवढंच बोलायचं आता. माझा. कारण का? कारण या जगतामध्ये माझं कुणाला म्हणावं याचं दिग्दर्शन तुकोबारायांनी या अभंगातून केलं. ऐका, थोडस स्पष्ट बोलतो. माझं कुणाला म्हणावं याचं चिंतन तुकोबाराय करतात. का करतात? याचं दिग्दर्शन, याची शिकवणूक आपल्याला देतात. का देतात? त्याचं कारण असं आहे, माणसाच्या जीवनामध्ये जेवढी तेवढी दुःख माणसाला भोगावी लागतात, जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत. बरं का? ऐका, गंमत सांगतो, अंतर्मुख होऊन विचार करत चला. मानवी जीवनामध्ये जेवढी केवढी दुःख माणसाला भोगावी लागतात, त्याच्यातली बहुतांश दुःख माणसाला जी भोगावी लागतात, त्याचं एकच कारण आहे, आपण कुणाला माझं म्हणतो याचा विचारच कधी करत नाही. नको त्या लोकांना माझं म्हणल्यामुळं जीवनामध्ये बहुतांश दुःख आमच्या वाट्याला आहे. आम्हाला माझं कुणाला म्हणायचं हे कळलं पाहिजे. आपण मी उदाहरणाने प्रमाणाने बोलतो. मुक्त होता परी बळे झाला बोलतात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. कशामुळं? मुक्त होता परी बळेबद्ध झाला. कशामुळं? घेऊन या छंद माझे माझं माझं हा छंद घेऊन मनुष्य बद्ध होतो. कारण माझं कुणाला म्हणावं हे आपल्याला कळतच नाही. असं तुकोबारायांचं म्हणणं, माझं नाही. हे तुकोबाराय काय बोलतात तेवढं सांगतो मी. हे सांगण्याचा अधिकार त्यांचा. माणसाला हे कळत नाही, माझं कुणाला. अरे नको त्या पदार्थाबद्दलचं माणसाच्या अंतःकरणातलं ममत्व माणसाच्या दुःखाचं मुख्य कारण आहे. आम्ही नको त्याबद्दल आत्मत्व भावना ठेवली, नको त्याबद्दल ममत्व भावना ठेवली. त्यामुळं जो पदार्थ जाणारा, म्हणून पहिला श्लोक भगवंताच्या मुखातला गीतेचा 2ऱ्या अध्यायातला 11वा श्लोक, त्याच्यामध्ये बोलताना भगवान हे बोलून दाखवतात. अशोचानंद व शोचस्त्वं प्रज्ञावालावश्य भाषसे गतासु न गतासुश्च नानुशोचन्ते पंडितः. पंडितः न अनुशोचन्ते. अर्जुना, पंडित लोक शोक करत नाहीत. का शोक करत नाहीत? अरे जे जाणार आहे ते जाणारच आहे. गेलेल्याबद्दल शोक नाही आणि राहिलेल्याबद्दल शोक नाही. गतासून अगतासूंश्च. जे गेलेलं आहे त्याबद्दल शोक केला
तर ते परत येत नाही, आणि जे राहिलेलं आहे त्याच्याबद्दल शोक करायचं कारण नाही. तरी माणसं शोक करतात. पण पंडिताला हे कळतं की माझं कोण आहे. ज्ञानोबारांना कळतं माझं कोण आहे, जनाबाईंना कळतं माझं कोण आहे. आणि म्हणून संतांच्या वाङ्मयाचा विचार केला तर संत महात्मे आपल्याला सांगतात या जगतामध्ये माझं म्हणण्यासारख्या दोनच गोष्टी आहेत. कोणत्या गोष्टी आहेत? आपणची देव होय गुरु. एकतर परमात्मा माझा असतो, नाहीतर संत माझे असतात. तिसरी गोष्ट या जगतामध्ये माझी असू शकत नाही. माझे पण कुठे ठेवावं याचा विचार तुकोबाराय बोलून दाखवता. माझं कुणाला म्हणायचं? एकतर देवाला माझं म्हणा, बस. मी आपल्याला प्रमाण मी सांगतो, उदाहरण जास्त देत नाही. बस माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चार. माझ्या तुकोबाराय बोलता माझं कुठे एकतर देव माझा आहे, नाहीतर संत माझे. विचारा जनाबाईला माझं कुणाला म्हणावं? जनाबाई सांगा तुम्ही. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, मरोनिया जावे बाया माझ्याच्या पोटाया. हो, नाथ महाराजांना विचारा कुणाला माझं म्हणणं. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, माझं कोणाला म्हणावं? नाथ महाराज सगळ्या चरणाच्या शेवटी सांगतात ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. माझं या जगतामध्ये कोण असतं याचा विचार माणसाला करता आला पाहिजे. आणि माझं कोण आहे हे न कळल्यामुळे जर दुःख होत असेल तर सुखाचं कारण हे आहे की आम्हाला माझं कोण हे कळलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय या अभंगाचा पहिला शब्द वापरतात माझ्या विठोबाचा कैसा. कारण का? थोडासा विचार आहे. एक 10-15 मिनिटं अजून मला द्या. 11 वाजता बरोबर मी आपल्याला या संकटातून मुक्त करतो. तुम्ही चिंता करू नका. ऐका ऐका ऐका. काय आहे, थोडस व्याकरण सांगतो मी आपल्याला. व्याकरण आता 11:15 वाजलेत. ही व्याकरणाची वेळ नाही. मला तर ही शिकरणाची असू शकते, व्याकरणाची. पण व्याकरण थोडस सांगतो, ऐका. आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत, थोडस आठवा. माझं हा शब्द आहे ना, ही षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय तरी लक्षात आहेत का आता शाळेतले? एक वचन अनेक वचन. चा ची चे चे चा ची. चा ची चे एक वचन षष्ठी प्रत्यय, आणि चे चा ची अनेक वचन हे षष्ठीची प्रत्यय विभक्ती प्रत्यय. आपण शाळेमध्ये शिकलो कधी? आता तेव्हा जर नीट शिकलो असतो तर पास झालो नसतो का? पण जाऊ द्या. चा ची चे हे शेत कोणाचं आहे? मीच आहे असं कोणी म्हणत नाही. माझं आहे. घर कोणाचं आहे? मीच आहे असं म्हणत नाही कोणी. माझं आहे. माझं ही षष्ठी विभक्ती आहे. आणि षष्ठी विभक्ती जी असते ना, व्याकरणाचा नियम असा आहे, जेव्हा आपण एखाद्या पदाला ती विभक्ती लावतो तेव्हा त्या विभक्तीनं सिद्ध होणारा अर्थ त्या पदाच्या प्रथमेवर अवलंबून असतो, असा नियम आहे. आता एक कितपत कळेल मला माहित नाही, पण मी उदाहरणाने सांगतो.
उदाहरणाने सांगतो आपण, उदाहरण देतो मी आपल्याला. विभक्ती प्रत्ययाचा अर्थ ती विभक्ती ज्या पदाला लागते त्या पदाच्या प्रथमेवरून सिद्ध करावा लागतो. आता माझं ही जर षष्ठी असेल तर माझं या षष्ठीची प्रथमा काय होईल? प्रथम पुरुषी एकवचनी पद काय होईल? मी वरून माझं झालं ना, आधी मी मग माझं. याचा सरळ अर्थ असा आहे, माझं ही जर षष्ठी असेल तर मी ही त्याची प्रथमा होते, आणि प्रथमेवरून षष्ठीचा अर्थ सिद्ध करायचा असेल तर याचा सरळ अर्थ असा आहे की माझं कोण आहे हे कळण्याकरता पहिल्यांदा मी कोण आहे हे कळणं आवश्यक आहे. विठ्ठला हे तरी सोपं गेलं का नाही? माझं कोण आहे हे कळण्याकरता पहिल्यांदा मी कोण आहे हे कळलं पाहिजे. कारण का, अहो मी जर मुलगा असेल तर बाप माझा, मी जर मुलगा असेल तर आई माझी, मी जर भाऊ असेल तर बहीण माझी, मी जर बहीण असेल तर भाऊ माझा, मी जर पती असेल तर पत्नी माझी, मी जर पत्नी असेल तर पती माझा, मी जर शिक्षक असेल तर विद्यार्थी माझा, मी जर विद्यार्थी असेल तर शिक्षक माझा. बरोबर आहे ना? मी जर गायक असेल तर स्वर माझा, मी जर वादक असेल तर ताल माझा. बरोबर आहे? मी जर श्रोता असेल तर कीर्तनकार माझा, मी जर कीर्तनकार असेल तर पाकिट माझं. बरोबर आहे ना? मी कोण आहे याच्यावर माझं काय आहे हे ठरत जातं. याच्याकरता पहिल्यांदा मी कोण आहे हे ठरवणं फार आवश्यक असतं. म्हणून ज्ञानोबरायांनी आपल्या जगाला आपल्याला हा उपदेश केलाय, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबराय बोलतात, मी कोण आहे याचा पहिल्यांदा विचार करा. एकदा मी कळला, एकदा मी सिद्ध झाला, मराठीत बोलायचं झालं तर मी एकदा आयडेंटिफाय झाला की मग पुढं माझं काय आहे हे ठरवायला माणसाला फार वेळ लागत नाही आहे. हे लक्षात घ्या. मी कोण आहे हे आम्हाला शोधलं पाहिजे, आणि मग मी कोण याच्यावरून मग विठोबा माझा का, मी कोण याच्यावरून संत माझे का, याचं चिंतन नंतरच्या 3 चरणामध्ये तुकोबारांनी केलंय. धावता आलेख घेऊन जातो. धावता आलेख म्हणतो मी आपल्या समोर, सरळ विचार मांडतो. पढिये देह भाव पुरवी वासना, ज्याला स्वतःच्या वासना पूर्ण करता येत नाहीत असा अतृप्त मी आहे. अंती ते आपणापाशी न्यावे, अंततो गत्वा ज्याला स्वरूपापर्यंत न्यावं लागतं असा अज्ञानी मी आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे, ज्याच्या मागे पुढे उभा राहून त्याचा सांभाळ करावा लागतो असा दुर्बळ मी आहे. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, योग आणि क्षेम देऊन याचं पोट भरावं लागतं असा उपाशी मी आहे. आणि वाट दावी करून या करी धरून या, हाताला धरून याला रस्त्याला लावावं लागतं असा रस्ता चुकलेला मी आहे. म्हणून विठोबा माझा आहे. विठ्ठला अजून एक भूमिका सांगतो, ऐका. माझं ही षष्ठी विभक्ती आहे. माझं षष्ठी असं आहे. व्याकरणामध्ये प्रत्येक विभक्तीला काही महत्व आहे, प्रत्येक विभक्तीचं काही स्थान आहे, प्रत्येक विभक्ती काही प्रदर्शित करते. तर षष्ठी विभक्ती ही संबंध दाखवण्याकरता प्रसिद्ध आहे. संबंध. मी जेव्हा म्हणतो ना हा माझा आहे, तेव्हा लोक म्हणतात भाव तुमचा आहे पण कोण आहे? मग मी म्हणतो हा माझा भाऊ आहे. बरोबर आहे? माझं म्हटलं की त्याच्यामध्ये काहीतरी संबंध सिद्ध करावा लागतो. हे माझं आहे असं म्हटलं की ढोबळ चालत नाही. हा माझा आहे म्हटलं की कोण आहे सांगा बाबा, कोणीतरी तुमचा कोण आहे तो सांगा. षष्ठी विभक्ती संबंध सिद्ध करते. तुम्हाला अजून थोडीशी गंमत सांगतो. हे जे संबंध असतात ना, या संबंधामध्ये 2 प्रकार असतात. एक सामान्य संबंध असतो, दुसरा विशेष संबंध असतो. त्यातला नियम असा आहे की सामान्य संबंधाला नेहमी विशेष संबंधाची अपेक्षा असते. उदाहरण देतो, जाऊ द्या हे सगळं आपल्याला रात्रीच्या वेळेला फारच वरून चाललं असलं तर एक सामान्य उदाहरण देतो. कल्पना करा तुम्ही घरामध्ये झोपलाय आणि रात्री 2 वाजता आपल्या घराचा दरवाजा वाजला. ठाक 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 दरवाजा वाजला. आपल्या
घराची कडी वाजल्याबरोबर आपण लगेच उठतो आणि दरवाजा उघडतो का? रात्री 2 वाजता उघडतो नाही. आपण आतून काय विचारतो? आपण आतून काही विचारतो ना. दरवाजा वाजल्याबरोबर आपण काय विचारतो? आतून कोण आहे? आतून विचारतो. बाहेर उभा असणाऱ्या मनुष्य म्हणतो मी आहे. आता मी आहे म्हटलं की उघडता का? अरे मी आहे कोणी म्हणू शकतो. चोर म्हणू शकतो मी आहे, दरोडेखोर म्हणू शकतो मी आहे, पत्नी म्हणू शकते मी आहे, भाऊ म्हणू शकतो मी आहे, मित्र म्हणू शकतो मी आहे, साडू म्हणू शकतो मी आहे, मेवणा म्हणू शकतो मी आहे. कोणी म्हणू शकतं ना मी आहे उघडा म्हणून. मग मी आहे असं म्हणल्यावर कोणी उघडत नाही. मग आपण पुढचा प्रश्न त्याला विचारतो. काय विचारतो? मी कोण? मी कोण म्हणल्यावर मग तो म्हणतो मी तुमचा मेवणा. मग आता रात्री 2 वाजले तरी उघडावं लागतं. त्याला पर्यायच नाही. काय करतात? मेवणा आहे त्याला इलाज नाही. सारी दुनिया एक तरफ आणि जोरुका बाई एक तरफ. त्याला इलाज नसतो, उघडावं लागतं. मला काय म्हणायचंय, नुसता मी आहे याच्यावर सगळे संबंध सिद्ध होत नाहीत. कारण मीचा संबंध मनुष्य प्रत्येकाशी या ना त्या रूपानं जोडत असतो. पण त्या मीला मी मेवणा आहे या विशेष संबंधाची अपेक्षा असते. मी आहे हा सामान्य संबंध झाला, त्याला विशेष संबंधाची अपेक्षा असते. आणि विशेष संबंध जोपर्यंत सांगितला जात नाही तोपर्यंत सामान्य संबंधाला किंमत येत नाही. काय होतं, वारीमध्ये कार्तिक वारीला वगैरे पंढरपूरला वाळवंटामध्ये कीर्तन असतं. वारीची गर्दी असते, खूप लोक कीर्तनाला आलेले असतात. इथे एरवी आलेले असतात. आमच्या जातो प्रत्येकच कीर्तनकार आपापल्या पद्धतीनं कीर्तन करतो. वारीचे दिवस आहेत, वाळवंटासारखं स्थळ आहे, कीर्तनाला खूप गर्दी असते, सगळ्याच असते. आमच्याही कीर्तनाला गर्दी असते. ही गर्दी खूप गर्दी असते कीर्तनाला. ठीक आहे, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण कीर्तन वगैरे झालं की लोकांना पाया पडायची काय गडबड असते हे मला आज तागायत कळलं. कशा करता? आमच्या सारख्यांच्या पाया पडून तुम्हाला काय मिळायचं? मोक्ष आम्हालाच मिळालं नाही, तुम्हाला काय? माणसासारखा माणूस त्याच्या काय पाया पडायचं असतं? कंबर बांधतो, पटका बांधून कीर्तन करतो म्हणून लगेच काय पूज्य झाला, पाया पडण्याच्या योग्यतेचा झाला काय? माणसासारखा माणूस. तुम्हाला जसे 2 हात 2 पाय 1 शरीर, तसं मलाही 2 हात 2 पाय, माणसासारखा माणूस. आमच्या सारख्यांच्या पाया पडून का तुम्हाला पाया पडायचंय ना? जा ना, आळंदीला जा ना, देहूला जा, तेरला जा, पंढरपूरला जा, चोखोबरांच्या पाया पडा, नामदेवरायांच्या, भगवंत, हे पाया पडायची स्थान आहेत हो. अगदीच कुठे जाणं झालं नाही तर घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा असेल की नाही आपल्या, त्याच्यावर डोकं ठेवा, ते पाया पडण्याचं स्थान आहे हो. तिथं पाया पडा. आमच्या सारख्यांच्या पाया पडून काय मिळणार आहे तुम्हाला? पण माणसांना राहवत नाही. ते निघाले की मध्ये डोकं घालतील, मध्ये काही लोकांना कीर्तनाला जाणाऱ्या कीर्तनकाराच्या पायामध्ये हात घालून त्याला तोंडावर पालथं पाडल्याशिवाय वारीचं पुण्यच मिळत नाही. काय कारण असेल ते असेल, पण तो कीर्तनकार याच्या पायात अडकून, हातात अडकून तोंडावर पडावा तेव्हा त्याला वाटतं आत्ता वारी झाली. कशा करता? पडेनात का? माझं त्याच्याबद्दल एक आहे, ज्याची त्याची भावना असते. लोक पाया पडतात. कीर्तन ऐकलंय बाबा, आम्हाला सांगतात महाराज 2 तास कीर्तन आम्ही तुमचं ऐकलं, डोक्यात ठेवलं. आता कीर्तन संपलं, आम्ही घरी चाललोय, हे डोक्यातलं तुमचं तुमच्या पायाजवळ ठेवतोय, आम्ही चाललोय. काही का असे ना, पाया पडतात. ज्याची त्याची भावना आहे. मला भावनेचा काही अपमान करायचा नाही. पण इतक्या गर्दीमध्ये पाया पडतात आणि पाया पडून तेवढ्या गर्दीत उठून उभे राहून विचारतात, महाराज ओळखलं का? आता कसं ओळखायचं मला सांगा बरोबर. रोज एवढे लोक भेटतात, रोज नवीन गावात नवीन चेहरे समोर येत राहतात. कसं सगळे चेहरे, सगळी नावं लक्षात राहतील? सांगा बरं, कसं लक्षात राहतं? महाराज कोण आहे ओळखलं का? बरं, आम्ही गडबडीत असतो, आम्ही म्हणतो हा जय हरी जय हरी, ओळखलं. आता निघायचंय ना, गडबड आहे. आम्ही म्हणतो हा जय हरी जय हरी, ओळखलं. तो लगेच म्हणतो कोण आहे सांगा बरं. केवढी परीक्षा कशा करतात? पण माणसं हे करतात, फार करतात. मला असे फार अनुभव आले. मी याच्यावर फार विचार करून एक पर्याय शोधला. असंच एके ठिकाणी कीर्तन झालं, कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर मग आला असा गर्दीमध्ये पाया पडून उठून, महाराज ओळखलं. म्हणलं वा, ओळखायला काय झालं? म्हणलं कोण आहे सांगा बरं.
म्हणल्यावर म्हणलं तू माणूस आहेस. माझा मुद्दा असा आहे, तू माणूस आहेस एवढा परिचय पुरेसा आहे का हो? पुरेसा आहे का? त्याला काहीतरी विशेष सांगावं लागेल की नाही? त्याचं नाव तरी सांगावं लागेल, आडनाव तरी सांगावं लागेल, गावाचं नाव तरी सांगावं लागेल, कुठं भेटला हे सांगावं लागेल, प्रवासावरून वाद झाला का पाकिटावरून वाद झाला, काहीतरी विशेष सांगावं लागेल का नाही? काहीतरी सामान्य संबंधाला नेहमी विशेष संबंधाची अपेक्षा असते. विठोबा माझा असं म्हणून चालत नाही हो. तो कुणाचा नाही सांगा ना. तुकोबारांनीच का म्हणावं विठोबा माझा, माझ्या विठोबाचा, तुमचा आमचा नाही का? अरे तो तर सगळ्यांनाच माझं म्हणतोय. ममैवांशो जीव लोके, जीव जीव होता ममैवांशः. माझा अंश आहे हा जीव, म्हणजे तो सगळ्याच जीवाला माझं म्हणायला तयार. तुकोबारांनी त्याला माझं का म्हणावं? अरे विठोबा माझा, पण माझा कोण त्याचा काही विशेष सांगा ना. मग विशेष सांगावं लागतं. अरे देव माझा आहे पण तुमचा कोण आहे? त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा. विशेष सांग. विठ्ठल बापा माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि कोण आहे माझा, काहीतरी विशेष सांगावं लागेल. असा विशेष संबंध तुकोबारांनी या अभंगामध्ये सांगितला. पडिये देह भाव पुरवी वासना, आमच्या अंतःकरणातल्या सगळ्या वासना पुरवणारा आप्त काम असा विठ्ठल माझा. अंती ते आपणा पाशी यावे, अंततो गत्वा स्वस्वरूपापर्यंत नेतो, म्हणून तो व्यापक विठोबा माझा. मागे पुढे उभा राहे, सांभाळीत आली आघात निवारावे, आमचा सांभाळ करतो म्हणून रक्षण करता विठोबा माझा. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, आमचा योगक्षेम पुरवतो म्हणून प्रेमळ हा विठोबा माझा. आणि वाट दावी करी धरून या, हाताला धरून रस्त्याला लावतो म्हणून मार्गदर्शक विठोबा माझा. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे विठोबा रघुबा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराई अभंगामध्ये आपल्याला संत आणि परमात्मा यांचा अभेद दाखवतात. माझं कोण आहे हे आपल्याला शिकवतात. संत आणि परमात्मा यांच्या व्यतिरिक्त माझे पण तिसऱ्याच्या ठिकाणी नसावं ही भूमिका आपल्या समोर स्पष्ट करून देतात. आणि ते माझे पण संत आणि परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्या विशेषत्वानं राहतं याच्याकरता 3 चरणामध्ये आपल्याला विचार सांगून शेवटच्या चरणामध्ये पुन्हा प्रामाण्य देतात. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचारोनी, पुराणाला विचारून आपण पहा असं म्हणून तुकोबारांनी काही संदर्भ आपल्याला त्या संबंधामध्ये प्रामाण्य रूपात दिलेला आहे. या सगळ्याचा विचार आपल्याला यथामती यथाशक्ती करता आला. फक्त आपणची देव होय गुरु, आपणच देव होतो आणि आपणच गुरु होऊन तो कार्य करतो. ते कार्य कसं करतात या संबंधामध्ये ज्या 3 चरणामध्ये तुकोबारांनी भूमिका मांडली
त्याचा विचार जर आपण केला तर या तिन्ही चरणाचा पूर्वार्ध आपणची देव होय आणि तिन्ही चरणाचा उत्तरार्ध आपणची गुरु होय या दृष्टीने तुकोबारायांनी मांडलेला दिसून येतो. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु याचा सरळ अन्वय असा लागतो, माझ्या विठोबाचा आपणची देव होय आपणची गुरु होय ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव असा त्याचा सरळ अर्थ अन्वय आपल्याला मानला जातो. आणि या करता म्हणून आपणची देव होय याच्या करता तिन्ही चरणाचे पूर्वार्ध आणि आपणची गुरु होय याच्या करता तिन्ही चरणाचे उत्तरार्ध बघावे लागतात. सरळ सांगायचं झालं तर पढिये देहभाव पुरवी वासना आपणची देव होय, कारण वासना पुरवणारा देव आहे. देवाशिवाय अन्य कोणी आपल्या वासनांची परिपूर्ती करू शकत नाही. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना कुणी पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवाने वासना पुरवावी म्हणून पढिये देहभाव पुरवी वासना आपणची देव होय अंती ते आपणापाशी न्यावे आपणची गुरु होय. कारण स्वस्वरूपाजवळ नेणारा देव नाही, आम्हाला स्वरूपाचं ज्ञान करून देणारे गुरु असतात. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे ज्ञानभराय चिंतन करतात. आपण सरळ 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 बघत जाऊ. मागे पुढे उभा आहे सांभाळीत आपणची देव होय लक्षात घ्या. पण आलिया आघात निवारावे आपणची गुरु होय. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी आपणची देव होय, कारण योगक्षेम सांभाळणारा परमात्मा आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं ही भगवंताची प्रतिज्ञा आहे. त्यामुळे योगक्षेम वाहणारा हा परमात्मा आहे. पण अंती वाट दावी करी धरून या हे मात्र आपणची गुरु होय, कारण हाताला धरून रस्त्याला लावणं हे गुरुचं काम आहे. असं आहे वाट दावी करी या जगामध्ये 3-4 प्रकारचे लोक राहतात बरं का. काही लोक वाट निर्माण करतात, काही लोक वाट दाखवतात, काही लोक हे फक्त वाट लावतात बरं का. पण सद्गुरु मात्र रस्त्याला हाताला धरून रस्त्याला लावतात हे लक्षात घ्या बरं का. हाताला धरून वाट दावी करी धरून या वाट दावी. परमात्मा रस्ता दाखवतो पण हाताला धरून नाही. 9व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं आहा कटकटा ये ओकटे मृत्यू रोखीचे उफराटे येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. या भक्तीच्या वाटेला लाग. फक्त वाट दाखवली पण तुकोबारा नुसती भक्तीची वाट दाखवत नाही, स्वल्प वाटे चला जाऊ आपण चला मी तुमच्या बरोबर आहे आणि हाताला धरून तुकोबारा आपल्याला पंढरपूरला नेतात. म्हणून वाट दावी करी धरून या हे संतांचं लक्षण गुरुचं लक्षण म्हणून तुकोबाराय सांगतात. देव आणि गुरु यांच्या कार्यशैलीमध्ये जरी बदल असला तरी त्यांच्या अंतःकरणातला प्रेमभाव आपल्या जीवनाच्या धन्यतेकरता कारण ठरणारा आहे. म्हणून आपलं माझेपण आपलं ममत्व हे संत आणि परमात्मा यांच्याच ठिकाणी असलं पाहिजे. माझं म्हणायचं असेल तर संतांना माझं म्हणावं, माझं म्हणायचं असेल तर देवाला माझं म्हणावं हा तुकोबारायांचा उपदेश आहे. याचा अर्थ असा नाही बरं का. आता पुन्हा एक धोका सांगतो त्याच्यातला. इथून घरी गेल्यावर बायकोला असं म्हणायचं नाही की मी आता कीर्तनात ऐकून आलोय देवन संत दोघच माझे तू कोण आहेस वय बाहेर, असा त्याचा अर्थ नाही हे लक्षात घ्या. कारण तीही कीर्तनाला आलेली असू शकते, तीही हेच म्हणू शकते की मी कीर्तनात ऐकून आले आणि देवन संत फक्त माझे तुम्ही कोण आहेत वा बाहेर हे ती पण म्हणू शकते. असा याचा अर्थ नाही. याचा सरळ अर्थ आपली ममत्व भावना आणि आपली आत्मत्व भावना ही संत चरणाविषयी भगवत चरणाविषयी असावी की जेणेकरून ते संत चरण आणि भगवत चरण आपल्या जीवनाच्या सुखाचं उपादान ठरू शकतात. याकरता म्हणून तुकोबाराय हा उपदेश करतात. तो उपदेश आपण लक्षामध्ये ठेवावा आणि संतांना माझं
म्हणून स्वीकारावं, देवाला माझं म्हणावं आणि आत्मकल्याण करून घ्यावं. एवढा उपदेश अंतःकरणामध्ये ठसावा, वारंवार याचं स्मरण व्हावं याच्याकरता म्हणून नियमानं ज्ञानेश्वरी गाथा याचं वाचन आपण सर्वांनी केलं पाहिजे. थोडा वेळ वाचा, 5 मिनिट वाचा, 10 मिनिट वाचा, 15 मिनिट वाचा, जेवढा वेळ आपल्याला वाचणं शक्य आहे तेवढा वेळ वाचा. मी असं सांगतो की माणसाच्या जीवनाच्या धन्यतेकरता फार वेळ देण्याची गरज नसते. फक्त दिवसातली 15 मिनिटं द्यावी लागतात. 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं गाथा आणि 5 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन. एवढं झालं की माणसाच्या जीवनाच्या धन्यतेकरता ते पुरेसं ठरतं. पण तेवढा वेळ देता आला पाहिजे. 5च ओव्या वाचा ज्ञानेश्वरीच्या, माझं म्हणणं नाही 10च वाचा, 50च वाचा, 5च अभंग वाचा तुकोबारांचे, पण नियमानं वाचा, नित्य नियमानं वाचा. तुम्हाला जसं जमेल, जेव्हा जमेल तेव्हा वाचा. कशाचाच अट्टहास नाही, पण वाचा ही माझी प्रार्थना आहे. का प्रार्थना आहे? कारण आपल्या जीवनाची धन्यता होईल तर ती ज्ञानेश्वरी गाथा यासारख्या संत वाङ्मयानेच होईल. आपल्या जीवनाच्या धन्यतेकरता दुसरी व्यवस्था या जगाच्या पाठीवर सध्याच्या काळात उपलब्ध नाही, हे आपण लक्षात घ्या. आपलं कल्याण होईल तर तुकोबारायांच्या अक्षरांनीच होईल, ज्ञानोबारायांच्या अक्षरांनीच होईल. याच्याकरता सर्वांना हात जोडून पायावर डोकं ठेवून विनंती आहे, प्रार्थना आहे की ज्ञानेश्वरी वाचत चला, गाथा वाचत चला. थोडा वेळ घरातल्या सर्वांना बरोबर घेऊन रामकृष्ण हरी म्हणत चला, काही बिघडत नाही. बाकी 23 तास 45 मिनिटं तुमच्याच मालकीचे आहेत ना. मी फक्त 15 मिनिटं मागतोय, बाकी 23 तास 45 मिनिटं तुमच्या मालकीचे आहेत. त्याच्यात काही करा, म्हणजे काही करू नका, काही करा म्हणजे तुम्ही काही कार्य करायला स्वतंत्र आहात. पण ही 15 मिनिटं देत चला. सकाळी नाही, दुपारी नाही, संध्याकाळी, रात्री अंथरुणावर बसून जेवण करून जसं तुम्हाला वाचता येईल तशी ज्ञानेश्वरी वाचा, तशा गाथा वाचा. कळत नाही ही अडचण सांगू नका, कारण कळत कुणालाच नाही. आपण फक्त वाचायचं असतं. कळवून देण्याची जबाबदारी ज्ञानोबाराय तुकोबाराय घेत असतात. आपण श्रद्धेने वाचावं, आपण श्रद्धेने त्या अक्षराला बांधून घ्यावं, आपण श्रद्धेने ज्ञानेश्वरीला जोडून घ्यावं. एवढं जर आपल्याला करता आलं तर आपलं जीवन धन्य होईल. तसं ते व्हावं याच्याकरता संतांनी, परमात्म्याने तुम्हाला आम्हाला सद्बुद्धी सामर्थ्य द्यावं याच्याकरता त्यांच्या चरणी प्रार्थना करू. ज्या कारणाकरता हा उत्सव संपन्न झाला ते कारण यशस्वी व्हावं. भगवंतांनी या परिवाराला भरपूर आशीर्वाद द्यावे, संतांनी या परिवारावर कृपा करावी, एवढी सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर चरणी नतमस्तक होतो. गुरुवर्य हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देवगिरकर महाराजांच्या सुसरावी वाणीतून आपण आणि महाराजांनी पुढच्या वर्षी वेळ द्यावा असे विनंती करतो. जास्त वेळ झालेला आहे, वेळ घेत नाही. कृपया आपण सर्वजण असं सहकार्य करावं असे विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो. तुकाराम तुकाराम
देवा जय वाई मोदरी देवा जय देव जय पांडुरंगा माय वल्लभराई चवला पावे लगा आदिने गळा तुझी माळ कटोरी कंठी काशी तांबर पसुन नाती देव सुवरा जिते देवी वरा जय देव जय पांडुरंगा माय वल्लभराई चवला आषाढी कार्तिकी भक्त देवी साधु देवी चंद्र दर्शनानंद तयारी केशवाची नामदेव भावे देव जय पांडुरंगा आरती ज्ञान राजा महादेव संत संगे सर्व काळा खंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करे चंद्रदासा कल्पनेची माझा भाऊ कोणी काळी हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वराळ लागला असा माझ्या इष्टाचा भाविकाशी नामा म्हणे दया असावी कल्याण द्यावं की निराण पांडुरंग बागणे तुझपती आहे देशाचे पाय पांडुरंग या संतासनी वेची मजरी आनंदी तुका म्हणे आता उदार तू होय मज पाय ठेवी संताची ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ओके थांबा थोडंसं विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चला